नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मसाला मटरीची रेसिपी, जी खूप क्रिस्पी लागते खायला आणि बनवायला पण थोडीशी हार्ड आहे पण चांगली आहे। चला तर सुरू करूया। त्यासाठी मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्यामध्ये बारीक रवा घातलेला आहे अर्धा वाटी आणि त्याच्यामध्ये नंतर काही मसाले ॲड केले आहे, जसं रेड चिली पावडर, धनिया पावडर, जिरा पावडर, हळद थोडीशी आणि आमचूर पावडर व थोडीशीच हिंग आणि चवीनुसार मीठ। याच्यामध्ये तुम्ही चाट मसालाही घालू शकता, मी नंतर घातला थोड्या वेळाने। आणि अजवाईन थोडंसं हाताने मॅश करून घेतलं आहे। नंतर थोडंसं जिरं पण घातलं आणि क्रिस्पीनेस येण्यासाठी 1 चम्मच मी तांदळाचं पीठ घातलं व थोडासा बारीक चिरलेला कोथिंबीर घातला व लसूण जे आहे ना त्याला सिलून घेतलं, मतलब असं किसणीवर थोडं किसून घेतलेलं आहे। आणि हे सर्व लसूण तुम्ही स्किप पण करू शकता नाही आवडेल तर, आणि सर्व मिक्स करून घ्यायचं। मग त्याच्यामध्ये थोडंसं मोहन घालायचं, जसं की तेल किंवा तूप पण घालू शकता, तुम्हाला जे आवडत असेल ते। नंतर हे सर्व तूप किंवा तेल जे आहे ते पूर्ण गव्हाच्या पिठाला लावून घ्यायचं आहे। नंतर मी थोडंसं चिली फ्लेक्स आणि चाट मसाला टाकला त्याच्यामध्ये, म्हणजे आणखी खायला पण टेस्टी लागते आणि दिसते पण छान। मग ह्या प्रकारे मी सर्व मसाले वगैरे सर्व टाकून थोडंसं थोडं थोडं करून पाणी टाकलं व त्याच्या सेमी सॉफ्ट असा डो तयार करून घेतलेला आहे। खूप जास्त सॉफ्ट नाही, खूप जास्त हार्ड नाही। नंतर थोडंसं तेल लावलं त्याला आणि 10 ते 15 मिनटं त्याला रेस्ट करायला ठेवून दिलं। 10 ते 15 मिनटानंतर ह्याला एकदा आणखी मळून घेते, म्हणजे जी वरची लेअर वगैरे कडक आली असेल ना ती थोडी सॉफ्ट होऊन जाईल। तसा सॉफ्टच आहे म्हणा, खूप म्हणजे असा हार्ड पण नाही, खूप सॉफ्ट पण नाही। नंतर याचे जितक्या मोठ्या साईजचे गोळे तयार केलेले 2 मोठ्या मोठ्या साईजचेच केले। तुम्हाला छोट्या छोट्या पुऱ्या लाटाच्या असेल तर छोटा लाट करू शकता गोळा, नाहीतर मोठा। मी आता याला कोरपाटावर न बेलता वट्ट्यावरच लाटत आहे, म्हणजे मोठी पोळी तयार करायची आहे। त्यासाठी मी अगोदर वट्ट्याला साफ करून घेतलं व नंतर थोडंसं तेल लावलं व जो गोळा आहे त्याला खूप मोठ्या साईजमध्ये अशी पोळीसारखं तयार करून घेतलेलं आहे। नंतर जो फोक असते ना काटा चम्मच, त्याच्याने असे थोडेसे होल करून घेतलेले आहे त्याला, म्हणजे पुरी जी आहे ते मटरी जी आहे ते फुगणार नाही। आणि नंतर जी काटवाली हे असते ना वाटी वगैरे आपल्या घरी, किंवा झाकण वगैरे किंवा ग्लास वगैरे, जिच्याने पण याला काट असते चांगले वायते असे, त्याच्याने आपल्याला जितक्या मोठ्या साईजची मटरी हवी तितक्या मोठ्या साईजचे कट करून घ्यायचं आहे। नंतर मीडियम टू लो फ्लेमवर गरम केलेल्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। खूप जास्त हाय फ्लेमवर गरम करायचं नाही तेल, मीडियम फ्लेमवरच केलं मी। आणि नंतर याला मीडियम टू लो फ्लेमवरच फ्राय करून घ्यायचं आहे। थोडंसं अलटपलट करून घ्यायचं आणि थोडंसं ब्राउनिश कलर येत नाही तोपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं। शिजायला थोडासा वेळ लागते, 2-3 मिनटं तरी कमीत कमी लागतेच। अशा प्रकारे बाकीच्या पण मी मटऱ्या फ्राय करून घेतलेल्या आहे। सुरुवातीला तुम्हाला ऑइल दिसत असेल, पण नंतर थोड्या वेळाने जेव्हा आपण ताटामध्ये ठेवतो ना, तर पूर्ण ऑइल ना खाली झाऱ्यावरच ठेवलं मी अगोदर। तर झाऱ्याच्या याच्यावर ठेवल्यानंतर नाही का ते पूर्ण जे एक्सेस ऑइल असते ना ते निघून जाते। बघा आता हा झाऱ्यावर ठेवला आहे, ताटामध्ये ठेवलं म्हणजे असं झारा ताटामध्येच ठेवला की पूर्ण ऑइल जे आहे ते खाली ताटामध्ये सांडून जाते आणि मटरी आपल्याला अलग ठेवता येते। बघा किती क्रंची झाली आहे, खूप क्रिस्पी झालेली आहे आणि खायला पण खूप टेस्टी आहे। कधी पण तुम्ही इव्हनिंगमध्ये भूक लागली वगैरे छोटी मोठी तर खाऊ शकता। त्यामध्ये मी थोडेसे मसाले घातले आहे, थोडेसे स्पायसी बनवण्यासाठी। तुम्ही स्किप पण करू शकता, अशी पण खाऊ शकता। तर रेड चिली पावडर, थोडासा नमक व चाट मसाला घातला आहे आणि तयार करून घेतलेला आहे। अशा प्रकारे मसाला मटरी तयार केली। बनवून बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक्यू।